नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिता क्रिएटिव्ह फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग करणार आहे. तर दोन्ही ब्लाऊज मी एकाच मापाचे असल्यामुळे मी याचं कटिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे बघा, मी 2 अस्तर घेतले आणि ब्लाऊज पण घेतलेला आहे. ब्लाऊजचे असे हुक लावून घ्यायचे. हुक लावल्यानंतर ब्लाऊज एकदम असा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा. हे बघा, ब्लाऊज सरळ झाल्यानंतर छातीचे माप टाकायचे आहे. हुक पट्टीवर टेप ठेवून सरळ मुंड्यापर्यंत 10.5 इंच आलेला आहे, म्हणजेच 42 इंच छातीचं ब्लाऊज आहे. हे बघा, उंची आहे 16 इंच. ह्या ब्लाऊजची उंची जास्त आहे. हे बघा, 16 इंच उंची आणि 1 इंच शिलाईसाठी, म्हणजे मी 17 इंचावर उंची टाकून घेतलेली आहे. आता याचं शोल्डर आहे 2.5 इंच. हे बघा, मी पूर्ण शोल्डर टाकते 6 इंच, पावणे 6 इंच आणि ओपन गळ्याचं माप आहे 2.5 इंच. हे बघा, पूर्ण पावणे 6 इंच मी शोल्डर घेतलेला आहे. आणि शोल्डर घेतल्यानंतर मुंड्याचं माप जे आहे ते पण मी पावणे 6 इंच घेते आणि मुंड्याच्या लाईनीवरती छातीचे माप टाकून घ्यायचे. छाती आहे आपली 42 इंच. 42चा चौथा भाग म्हणजे 10.5 इंच. 10.5 इंचावर लाईन ओढून घेतली आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतले. कमरेच्या बाजूने 10.5 प्लस 1.5 इंच म्हणजे 12.5 इंचावरती कमरेचे माप टाकले आणि बॉक्स आखून घेतला. हे बघा, जो बाहेरील मुंडा आहे तो 1.5 इंचावर घेतलेला आहे. मुंड्याचा आकार देण्यासाठी टेप सरळ ठेवून मध्यावरती मार्जिन करून घ्यायची आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. मुंड्याचा आकार देऊन झाल्यानंतर आता आपण जे मापाचं ब्लाऊज आहे त्याचा मागचा गळा मोजून घेणार आहोत. गळा आहे 12 इंच. बघा, गळा मी 12.5 इंचावर घेते. 1/2 इंच शिलाईसाठी 12.5 इंचावर मार्जिन करून आणि बॉक्स आखून घ्यायचा आणि गोल असा आकार देऊन घ्यायचा. मी गोल आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही दुसरा कोणताही आकार देऊ शकता. गोल, चौकोनी, पानगळा याप्रमाणे आकार देऊ शकता. हे बघा, मी आता याचं कटिंग करून घेणार आहे. बॅक साईडचा पूर्ण मापे टाकून झाल्यानंतर याप्रमाणे कट करून घ्यायचा. बॅकचा पार्ट कट केल्यानंतर आपण तोच पार्ट उचलून जो उरलेला कापड आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, जसा ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे तो पार्ट ठेवून घ्यायचा. या पद्धतीने बॅक साईडचा पार्ट ठेवून झाल्यानंतर साईडने अशी मार्जिन करून घ्यायची. पूर्ण जसंच्या तसं मार्जिन करून घ्यायचं.
हे बघा, पूर्ण सगळ्या बाजूने मी मार्जिन करून घेतलेलं आहे. हे बघा, जसे की आपण पुढच्या भागाला मोंड्याचा आकार देण्यासाठी 5.5 इंचावर मोंडा घेऊन चौकोन आखून घेतलेला होता, त्याचप्रमाणे फ्रंट साईडला सुद्धा चौकोन आखून घ्यायचा. हे बघा, आता मी पुढच्या गळ्याचे माप टाकणार आहे. पुढचा गळा आहे 6 इंच आणि शिलाईसाठी म्हणजे 6.5 इंच पुढचा गळा घ्यायचा आहे. हे बघा, 6.5 इंचावर गळ्याचं मार्जिन करून घेतलेलं आहे पुढच्या, आणि आकार देऊन घ्यायचा. पुढचा गळा जो आहे तो गोलच आकाराचा आहे. हे बघा, मागच्या पार्टपेक्षा पुढचा पार्ट हा 1 इंच जास्त घ्यायचा असतो. आपल्याला आता प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करायची आहे. त्यासाठी हे बघा, हुकच्या बाजूने 4 इंच आणि शोल्डरपासून सरळ टक्स पॉईंट टाकायचा आहे. टक्स पॉईंट जो आहे तो 12 इंचावर टाकायचा आहे आणि सरळ लाईन ओढून घ्यायची खालीपर्यंत. हे बघा, लाईन ओढून झाल्यानंतर व्यवस्थित मार्जिन करून घ्यायचं आणि मोंड्याच्या आकारापर्यंत असा गोल आकार देऊन घ्यायचा. हे बघा, कमरेच्या साईडने 1.5 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आणि प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. हे बघा, इथे 1.5 इंच घेतल्यामुळे कमरेच्या बाजूने मार्जिनसाठी 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि रेष मारून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने. आणि मोंड्याचा जो आतला आकार आहे तो पण आखून घ्यायचा. हे बघा, सर्व मार्जिन व्यवस्थित करून झाल्यानंतर आपण हे पार्ट आहे ते कट करून घेणार आहोत. हे बघा, मी ह्या पद्धतीनेच कट करते. सर्व पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचे. याप्रमाणे पुढच्या भागाची कटिंग करून झालेली आहे. हे बघा, आता आपण बाहीचे कटिंग करून घेणार आहोत. हे बघा, बाही कटिंग करण्यासाठी कपड्याची 2 पदरी घडी करून बाही आहे 5 इंच आणि शिलाईसाठी 1.5 इंच म्हणजे 5.5 इंचावर मी बाहीची उंची टाकत आहे. हे बघा,
5.5 इंचावर बाहीची उंची घेतली आणि बाहीची घडी जी आहे ती 10.5 इंचावर घेतलेली आहे. बाहीच्या मोंडासाठी 3 इंचावर मार्क करून आकार देऊन घ्यायचा. हे बघा, आतील आणि बाहेरील दोन्ही पण मोंड्याचे आकार देऊन घेतलेले आहे. आता आपला दंडगेर आहे 7.5 इंच, म्हणजे बघा 7.5 इंच आणि 2 इंच शिलाईसाठी, म्हणजेच 9.5 इंचावर मार्जिन करून झाल्यानंतर बाहीची कटिंग करून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने कट करून झाल्यानंतर बाहीचा जो आतील मोंडा आहे तो पण कट करून घ्यायचा. हे बघा, पूर्ण कटिंग झालेली आहे. हे पहा, मी एक बाही कट करून घेतली आणि दुसऱ्या कापडावर ठेवून कट करून घेते. म्हणजे एक बाही 5 इंचाची होती आणि दुसरी 10 इंचाची, म्हणून याप्रमाणे कटिंग केलेलं आहे. आता मी मेन कपड्यावरती अस्तरचं कापड ठेवून संपूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहे. हे पहा, मी आता अस्तरचा कापड जो आहे तो ब्लाऊजच्या कपड्यावर ठेवून सर्व पार्ट व्यवस्थित असे कटिंग करून घेतलेले आहे. हे बघा, आपले दोन्ही पण ब्लाऊज कट करून झालेले आहे. मी याच पद्धतीने कटिंग करते. हे दोघंही ब्लाऊज माझे कस्टमरचेच आहे. मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.